जागते रहो। शिशिर त्याच्या लॅपटॉपवर शेअर संदर्भात माहिती घेत होता। हे बघून सुमेध तिथे येतो आणि शेअर मार्केटबद्दल त्याच्याकडे चौकशी करतो। शिशिर एका पेनी स्टॉकचा रिसर्च करत होता। शिशिर, ही कोणती कंपनी आहे? या कंपनीचं नाव मी कधीच ऐकलं नाही, असं सुमेध म्हणतो। अरे, हा एक पेनी स्टॉक आहे, कंपनी कोणत्या व्यवसायात आहे ते काहीच कळत नाहीये, पण माझा एक मित्र आहे मोहित, त्याने 3 महिन्यांपूर्वीच या शेअरमध्ये गुंतवणूक केली होती। अवघ्या 3 महिन्यात त्याचे पैसे या शेअरमध्ये तिप्पट वाढले, असं शिशिर सांगतो। ही तर केवळ सुरुवात आहे, हा शेअर पुढच्या 1 वर्षात मल्टीबॅगर होईल, असं शिशिर म्हणतो। मी या शेअरमध्ये आता 5 लाख रुपयाची गुंतवणूक करणार आहे, असा निश्चय शिशिरने व्यक्त केला। हे ऐकून सुमेध त्याला सावध करतो। मागच्या 3 महिन्यात या शेअरने चांगला रिटर्न दिलाय, म्हणजे भविष्यात तसाच रिटर्न मिळेल याची काहीच गॅरंटी नाहीये। कोणाचं तरी ऐकून गुंतवणूक करण्यापेक्षा तू स्वतःचा रिसर्च कर, यामुळे तुझ्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार तुला गुंतवणूक करता येईल, असा सल्ला सुमेध शिशिरला देतो। सुमेधने शिशिरला अगदी योग्य सल्ला दिलाय। शिशिर आणि मोहित जरी मित्र असले तरी त्या दोघांच्या गरजा वेगळ्या आहेत। दोघांचीही रिटर्नची अपेक्षा, जोखीम घेण्याची तयारी आणि स्वभाव वेगळे आहेत। त्यामुळे केवळ 3 महिन्यात शेअर तिप्पट झाला म्हणून शिशिरला मोहितची कॉपी करणं योग्य नाहीये। समजा मोहितने तो शेअर 5 रुपयाला खरेदी केला होता, ज्याची किंमत आता 15 रुपये झाली। आता जर 15 रुपयाला शिशिरने त्यामध्ये गुंतवणूक केली आणि दुर्दैवाने शेअर 10 रुपयापर्यंत खाली आला, तर त्याला जवळपास 35% लॉस होईल। मात्र मोहित अजूनही 100% प्रॉफिटमध्ये असेल। त्यामुळे मित्राने शेअर खरेदी केला म्हणून आपण कोणताही विचार न करता किंवा ॲनालिसिस न करता त्यामध्ये गुंतवणूक केली तर नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे। बऱ्याच वेळेला आपण मित्र किंवा नातेवाईकांचं ऐकून इन्शुरन्स प्लॅन, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा अन्य एखाद्या स्कीममध्ये गुंतवणूक करतो, पण जी गुंतवणूक तुमच्या मित्रासाठी चांगली आहे ती तुमच्यासाठी चांगली असेलच असं नाही। आपले सगळे मित्र एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत म्हटल्यावर आपल्या मनात फोमो म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउटची भावना तयार होते आणि आपण घाईगडबडीत त्यामध्ये गुंतवणूक करून चुकीचा निर्णय घेतो। बिहेवियरल फायनान्समध्ये याला हर्ड मेंटॅलिटी असं म्हणतात। गुंतवणूकदार भीती किंवा लालसेपोटी गुंतवणुकीचे बरेचसे निर्णय घेतात। गुंतवणुकीचे निर्णय घेताना गुंतवणूकदारांवर काही गोष्टींचा परिणाम होत असतो। त्यानुसार गुंतवणूकदार आर्थिक निर्णय घेताना जसे वागतात त्यालाच बिहेवियरल फायनान्स असं म्हणतात। तर आपल्या आजूबाजूचे गुंतवणूकदार एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करत आहेत, मग आपण त्यामध्ये गुंतवणूक नाही केली तर आपण मागे पडू या भीतीपोटी आपण इतरांना कॉपी करून जो निर्णय घेतो त्याला हर्ड मेंटॅलिटी असं म्हणतात। मोहितचा रिटर्न बघून शिशिरच्या मनात फोमोची भावना तयार झाली होती। मात्र आता सुमेधने त्याला सावध केल्यावर त्याच्या मनात भीती तयार झाली आहे। एका बाजूला गुंतवणुकीची संधी आणि दुसऱ्या बाजूला लॉस होण्याची भीती, अशा द्विधा मनस्थितीत शिशिर अडकलाय। आपल्यापैकी बरेच गुंतवणूकदार अशा द्विधा मनस्थितीत गुंतवणुकीचे निर्णय घेतात। दुर्दैवाने अशा प्रकारे घेतलेले बहुतांश निर्णय चुकतात। भविष्यात आपले निर्णय चुकू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपल्याला बिहेवियरल बायस म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे। बायस म्हणजे पक्षपात किंवा पूर्वाग्रह मनात ठेवून एखाद्या गोष्टीची विनाकारण बाजू घेणं किंवा निर्णय घेणं। यातून गुंतवणूकदारांची जी वागणूक पाहायला मिळते किंवा ते जे आर्थिक निर्णय घेतात त्यालाच बिहेवियरल फायनान्स असं म्हणतात। गुंतवणुकीच्या विश्वात असे अनेक बिहेवियरल बायस पाहायला मिळतात। विशेष म्हणजे तुम्ही कोणत्याही देशात गेला किंवा 100, 200, 500 वर्षाचा इतिहास बघितला तरी ह्या बिहेवियरल बायसमध्ये काहीच बदल झाले नाहीत आणि भविष्यात ते होणार देखील नाहीत। हे कोणते बायस आहेत आणि या चुका आपण कशा टाळायच्या ते आता जाणून घेऊया। बिहेवियरल बायसमध्ये कन्फर्मेशन बायस, फॅमिलिअरिटी बायस आणि लॉस अवर्जन असे 3 प्रमुख प्रकार आहेत, ज्यामध्ये गुंतवणुकीचे निर्णय चुकू शकतात। कन्फर्मेशन बायस म्हणजे आपल्या मनात एखादी गोष्ट इतकी खोलवर रुजलेली असते की आपण त्याच्या विरुद्ध माहिती ऐकली तरी आपण त्यावर विश्वास ठेवू शकत नाही। उदाहरणार्थ, शेअर मार्केट रिस्की आहे हे अनेक गुंतवणूकदारांच्या डोक्यात बसलंय। त्यामुळे शेअर मार्केट हे नाव ऐकलं की लगेच त्यांच्या डोक्यात रिस्की हा शब्द येतो आणि ते शेअर मार्केट संदर्भातली कोणतीच गोष्ट समजून घ्यायला तयार होत नाहीत। एखाद्याने खूपच आग्रह केला तर ते ऐकायचं म्हणून ऐकतात, पण आतून त्यांचं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचीच नाही हे ठरलेलं असतं। यालाच कन्फर्मेशन बायस असं म्हणतात। एखाद्या गोष्टी संदर्भात आपलं जे मत आहे त्याला पूरक असणारी माहिती आपण शोधत असतो, हे देखील कन्फर्मेशन बायसच आहे। आपल्याला चांगला गुंतवणूकदार व्हायचा असेल तर हा बायस ठेवून चालणार नाही। सगळ्या प्रकारची माहिती आपण
माइंड ओपन ठेवून ऐकली पाहिजे, त्यावर सारासार विचार केला पाहिजे आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घेतला पाहिजे. नाहीतर आपल्या हातून अनेक चांगल्या संधी निघून जाऊ शकतात. दुसरा सर्वात महत्त्वाचा बायस आहे फॅमिलिअरिटी बायस. ज्या गोष्टी ट्राईड अँड टेस्टेड आहेत अशाच गोष्टींकडे आपला नेहमी कल असतो. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणूकदाराला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित वाटतं, तर काही गुंतवणूकदार केवळ FD मध्येच गुंतवणूक करतात. काही गुंतवणूकदार त्यांना पूर्वी ज्या शेअर्समध्ये चांगला रिटर्न मिळालाय केवळ अशाच ब्ल्यूचिप शेअर्समध्ये गुंतवणूक करत राहतात. इतिहासात ज्या ॲसेट्समधून आपल्याला चांगला रिटर्न मिळाला आहे केवळ अशाच ॲसेट्समध्ये गुंतवणूक करण्याला फॅमिलिअरिटी बायस म्हणतात. हा बायस असणारे लोक सहसा नवीन गोष्टी ट्राय करायला तयार नसतात. ज्या गोष्टींमध्ये आपल्याला कम्फर्ट मिळतो त्यामध्येच गुंतवणूक करणं ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. मात्र काही रक्कम आपण नवीन साधनांमध्ये गुंतवली पाहिजे. यातून आपल्याला नवीन इन्स्ट्रुमेंट्सची माहिती मिळत राहील. एखादी नवीन गुंतवणूक आपण केली तर कदाचित त्यातून आपल्याला खूप चांगला रिटर्नही मिळू शकतो. त्यामुळे कधीकधी चाकोरीच्या बाहेर येऊन गुंतवणूक केली तर आपलाच फायदा आहे. तिसरा बायस आहे लॉस अवर्जन बायस. याचा सर्वाधिक फटका ट्रेडर्सला बसतो. ज्या वेळेला आपण एखादी ट्रेडिंग पोझिशन घेतो त्यावेळेला तो ट्रेंड आपण विचार केला त्या दिशेने जाऊ शकतो किंवा तो विरुद्ध दिशेने देखील जाऊ शकतो. जर ट्रेड आपल्या फेवरमध्ये गेला तर आपल्याला चांगलं रिटर्न मिळेल. मात्र जर ट्रेड फसला तर स्टॉप लॉसच्या रूपात आपल्याकडे एक्झिट प्लॅन असायला पाहिजे. मात्र बऱ्याच ट्रेडर्सला लॉस बुक करण्यात कमीपणा वाटतो किंवा त्यांना त्याची भीती वाटते. यालाच लॉस अवर्जन बायस असं म्हणतात. आपल्यापैकी अनेक गुंतवणूकदारांना कळत नकळत या बायसचा फटका बसत असतो. आर्थिक निर्णय घेताना या प्रकारच्या बायसेसमुळे तुमचं कधी नुकसान झालं आहे का किंवा एखादी संधी हातातून निसटली आहे का याचा अभ्यास करा. जे गुंतवणूकदार या बायसवर मात करतात ते खूप चांगले गुंतवणूकदार बनतात. त्यामुळे कोणत्याही एका विचाराशी बांधील राहू नका. काही ठराविक ॲसेट्सच्या कम्फर्ट झोनमध्ये राहू नका आणि ट्रेडिंगमध्ये लॉस बुक करायला शिका. असं केल्याने तुमचा पोर्टफोलिओ अधिक वेगाने वाढेल आणि आर्थिक उद्दिष्ट नक्की पूर्ण होतील. सोनं, बँक डिपॉझिट, रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का? काळजी करू नका. आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत. मनी9 ॲप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तरं जाणून घ्या. प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांचे.